सिद्धेश्वर महादेव देवस्थान भामाठाण ते पंढरपूर पायी दिंडीचं उत्साहात प्रस्थान। बुधवार सकाळी 9 वाजता गुरुच्या पूजनानं भजनी मंडळाच्या भजनानं सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भामाठाण ते पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालं। सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच हरिभक्त पारायण नवले महाराज, हरिभक्त पारायण कैलास महाराज दुशिंग, हरिभक्त पारायण विकास महाराज बनसोडे यांच्या मार्गदर्शनानं आणि भजनी मंडळ व सर्व भामाठाण ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं सिद्धेश्वर महादेव देवस्थान भामाठाण ते पंढरपूर हे पहिलं वर्ष पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाले। सिद्धेश्वर महादेव देवस्थान भामाठाण ते पंढरपूर पायी दिंडीचं आगमन होताच मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे यांनी या दिंडीसाठी 11,000 रुपये देणगी रोख स्वरूपात महाराजांना दिली। सरकारी दवाखान्याच्या मॅडम यांनी दिंडीसाठी औषधांचा बॉक्स महाराज यांना दिला। तसेच दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आल्यावर पत्रकार राजूभाई काजी, फकीरचंद बनसोडे, संजय बनसोडे यांनी पोहे, चहा, भजी यांचा नाश्ता दिला। तसेच माळवाडगाव, मुठेवाडगाव, श्रीरामपूर येथील ग्रामस्थांनी पोहे आणि नाश्ता देऊन दिंडीचं स्वागत करून ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। पत्रकार राजू काजींसह मुनीर सय्यद। एक साइड में ये एक पायची पट्टी खंडारा मध्ये बरोबर आज आपल्या भामाठाण भामानगरीमधून सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या भामानगरीमधून आज प्रथमच अत्यंत मोठा आनंदाचा क्षण आहे आणि सिद्धेश्वर महादेव म्हणजे भामाठाण ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा आज या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचे प्रथम होत आहे आणि सर्व गावकरी पंचकृषी भक्तमंडळी सर्वांनी पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा ऊर्जा स्वरूपामध्ये अत्यंत मोठं भरपूर या जागेला दिलेलं आहे आणि पंचकृषी अनेक भावी भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेला आहे। त्याप्रमाणे या दिंडीसाठी जे योगदान आशीर्वाद आहे किंवा दिंडीचं मार्गदर्शन म्हणून आपल्या पंचकृषी नेवळगाव हरिभक्त पारायण नवले महाराज, त्याप्रमाणे आपलं गावचं भूषण हरिभक्त पारायण कैलास महाराज दुशिंग, त्याप्रमाणे आपल्या गावातील हरिभक्त पारायण विकास महाराज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि थोड्या काळामध्ये दिंडीचं प्रस्थान आपल्या या भामानगरीमधून होणार आहे। सर्व गावकऱ्यांनी अत्यंत मोठा